जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय. फार सुंदर आयात आहे. ज्ञानोबा म्हणतात, मी तुम्हाला जे ज्ञान देतो ना ते आत्मज्ञान आहे आणि आत्मज्ञान असे देता येत नाही. आत्मज्ञान हे आत्मानुभवाचे ज्ञान आहे. जो आत्मा तुमच्यामध्ये आहे ना तोच माझ्यामध्ये पण आहे. मला त्याचा अनुभव आलेला आहे. मग मी नुसता अनुभव सांगेन फार तर, परंतु तो अनुभव सांगणे म्हणजे तुम्हाला ते आत्मस्वरूप प्राप्त करून देणे नव्हे. कारण अनुभव देता येत नाही. अनुभव हा शब्दाने अभिव्यक्त होतो. म्हणून अमृतानुभवामध्ये ज्ञानोबांनी सगळे सांगितले आहे की हा अमृतानुभव तुम्ही वाचा आणि तुम्ही स्वतःहून त्याचे ज्ञान प्राप्त करून घ्या. तुम्ही स्वतः त्याचा अनुभव वाढवा. कारण आपला हा आत्मानुभव दुसऱ्याला असा काढून देता येत नाही. अहो, जगातले अनुभव सुद्धा देता येत नाही. आता मी साखर खाल्ली, मला गोड लागली. कशी लागली? गोड. मग ही गोडी तुम्हाला देता येईल का? गोडी हा साखरेचा अनुभव आहे. साखर कशी आहे? गोड. मग ही जी साखरेची गोडी आहे, मला साखरेचा गोडपणा लागला, तो अनुभव तुम्हाला देता येईल का? नाही देता येणार. साखरेची गोडी तुम्हाला कशी देता येणार? तुम्ही साखर खाल्ल्याशिवाय तुम्हाला गोडी कळणार नाही. म्हणून ज्ञानोबा अनुभवाची जी गोष्ट आहे ती सांगतात. दृष्टांताची मात, मी तुम्हाला दृष्टांत देईन, उदाहरणं देईन. सोप्या सोप्या उदाहरणांनी तुम्हाला माझ्या अनुभवाचे स्वरूप सांगतो. आणि म्हणून ज्ञानोबांनी या अमृतानुभवामध्ये असंख्य दृष्टांत दिले, अगदी सोप्या सोप्या उदाहरणांनी. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबांनी त्यांचे अनुभव आपल्याला इतक्या सोप्या भाषेमध्ये सांगितले आहेत, इतके कुणी दुसऱ्यांनी सांगितलेले नाही. म्हणून दृष्टांताची मात म्हणजे दृष्टांताचे श्रेष्ठत्व आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. कारण दृष्टांताने तो विषय आपल्याला सोपा होतो. दृष्टांत हा व्याकरणातला अलंकार आहे. जसे भाषेमध्ये यमक, अनुप्रास वगैरे अनेक अलंकार आहे, तसा हा दृष्टांत नावाचा एक अलंकार आहे. आणि त्याची संस्कृतमध्ये व्याख्या फार सुंदर आहे. दृष्टांत पुनर्येतेषां सर्वेषां प्रतिबिंबनम. मम्मट नावाचे महान लेखक होऊन गेले संस्कृत भाषेमध्ये. त्यांनी या साहित्यशास्त्रावर ग्रंथ लिहिलेला आहे. सुदैवाने तो अभ्यासला तर त्यांनी त्या दृष्टांत अलंकाराची त्याची जी व्याख्या आहे ती अशी सांगितली आहे पहा. दृष्टांत त्याला म्हणतात पुनर्येतेषां प्रतिबिंबनम. आरसा घेतला आणि त्याच्या पुढे आपण कोणताही पदार्थ ठेवला तर त्या आरशामध्ये तसेच प्रतिबिंब उमटते की नाही? आरसा ज्याच्या पुढे तुम्ही जसा धराल त्याचेच प्रतिबिंब आरसा तुम्हाला दाखवतो. म्हणून दृष्टांत हा असा एक अलंकार आहे की ज्यामध्ये एक तत्व असते आणि एक उदाहरण असते. हे तत्व दाखवण्यासाठी ते उदाहरण असते. मग त्या उदाहरणामध्ये आणि ह्या तत्वामध्ये सारखेपणा दाखवण्याचे कार्य हा दृष्टांत अलंकार करतो. त्याच तत्वाचे हुबेहूब प्रतिबिंब त्या उदाहरणात असते. तत्वाचे प्रतिबिंब उदाहरणात असते. ज्ञानोबांनी दृष्टांताची मात सांगितली म्हणून हे सांगावे लागते. दृष्टांताची मात म्हणजे ते दृष्टांताचे श्रेष्ठत्व सांगतात. दृष्टांत का द्यावे लागतात? उदाहरणे का द्यावी लागतात? कारण उदाहरणांनी आपल्याला विषय समजण्यास सोपा होतो. कितीही अवघड विषय असे ना, दृष्टांतांनी तो समजतो. ज्ञानोबांनी अमृताचे अनुभव सांगितले. आपले आत्म्याचे अनुभव त्यांनी दृष्टांतांनी सांगितले, उदाहरणांनी सांगितले. ते आपल्याला कळत होते. दृष्टांत चटकन कळतात पण तत्व लवकर कळत नाही. तत्व अवघड असते, परंतु त्या तत्वाला दुसरे उदाहरण दिले की मग चटकन ते तत्व कळायला लागते. जसे ज्ञानोबा म्हणतात, अहो, आत्मा आणि जग हे एकरूप आहे, एकसारखेच आहे. आता हे झाले तत्व. काय सांगता तुम्ही? आत्मा आणि जग एकसारखे आहे? आता आपल्याला हे ऐकल्याबरोबर किती विचित्र वाटते, पण त्याला ज्ञानोबांनी उदाहरणे दिली. सोने आणि सोन्याचे अलंकार एकच असतात ना?
अलंकार म्हणजे विविध प्रकारचे आकार आणि ते सोन्याने बनवलेले असतात. मग त्या दागिन्यांमध्ये, त्या अलंकारांमध्ये सोने नाही का? आहे. तसा आत्मा जो आहे तो त्या सगळ्या जगाच्या आकारामध्ये बसलेला आहे, अस्तित्वात आहे, भरलेला आहे. हे जे अलंकाराचे किंवा दागिन्यांचे उदाहरण ज्ञानोबांनी दिले, त्यामुळे आपल्याला जगाचे स्वरूप कळले. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, दृष्टांताची मात. दृष्टांताचे श्रेष्ठत्व एवढ्यासाठी असते की दृष्टांत हा त्या तत्वाला बरोबर समजावून सांगतो की ते तत्व असे आहे. आता हे आपण सगळे पाहिलेले आहे, ऐकलेले आहे, वाचलेले आहे, म्हणून ज्ञानोबांचे हे सांगणे आपल्याला कळते. आता ज्या लोकांनी अमृतानुभव वाचलेला नसेल किंवा चांगदेव 65 वाचलेली नसेल, ज्यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास विशेष नसेल, त्यांना हे कळणे कठीण आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.